जय गुरुदेव. देखणारा देखणेशी, बुडाला भाविता भावनेशी, गुरु शिष्य नामाशी उच्चार नुरेची काही. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली परम रहस्य सांगत आहेत. परम रहस्य म्हणजे बुद्धीच्या पलीकडचं रहस्य, जे ते बुद्धी थांबते तिथून परम रहस्य चालू होते. संत म्हणतात, देवाला मी शोधायला गेलो, माझा शोध चालू असेपर्यंत तो मला सापडला नाही, पण देव मला सापडला त्यावेळेस मी उरलो नाही. ईश्वर ही स्वतःला स्वतःला हरवल्याशिवाय जे मिळत नाही ते तत्व म्हणजे आत्मतत्व. ईश्वर परब्रह्म. परमपूज्य आप्पांना एकदा विचारलं, आप्पा तुम्ही देव पाहिला आहे का? तुम्ही समोर बसला आहात त्याच्यापेक्षा, तुम्हाला जसं मी पाहत आहे त्याच्यापेक्षा स्पष्ट मी देवाला पाहत आहे. हा त्यांचा अनुभव होता. हा अनुभवच मन्मथ माऊली या ओवीतून सांगतात. देखणारा देखणेशी, पाहणे म्हणजे द्रष्टा, पाहायची वस्तू म्हणजे दृश्य, आणि पाहण्याची क्रिया म्हणजे दर्शन. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. ज्यावेळेस शिष्य सद्गुरूचा बोध प्राप्त करून घेऊन आत्मसंशोधनात लागतो, सद्गुरूनं उपदेश केला की तूच ब्रह्म आहेस, तूच शिव आहेस, तू हा देह नव्हेस, तू हे मन नाहीस, तू बुद्धीही नाहीस. त्यावेळेस शिष्य आत्म अनुसंधान करू लागतो. जे जे दिसतंय, जे जे जाणवतंय ते मी नाही. मग शिष्य या विश्वाकडे पाहू लागतो. या विश्वापासून मी वेगळा आहे. या शरीरापासून मी वेगळा आहे, कारण मी या शरीराला जाणतो, मी या विश्वाला पाहतो. या मनापासून मी वेगळा आहे, कारण मनात आलेले विचार मला कळतात. हे बरोबर आहे का चूक आहे ही निर्णय करणारी बुद्धी ही मला कळते. आणि सतत प्राण जो श्वास चालू आहे त्या श्वासालाही मी जाणतो. मग ह्या सगळ्या जाणणाऱ्याला ज्यावेळेस तो पाहायला निघतो, त्यावेळेस स्वतःला पाहताना देखणारा देखणेशी, सृष्टीचा लोप केला. सृष्टी म्हणजे मी नाही, पृथ्वी म्हणजे मी नाही, आकाश म्हणजे मी नाही, वायू म्हणजे मी नाही, जल म्हणजे मी नाही. पंचमहाभूतात्मक सृष्टीला मी जाणतो, ती म्हणजे मी नाही. पंचमहाभूतात्मक देह म्हणजे मी नाही. मी या सगळ्याचा द्रष्टा आहे. मग माझं मला जाणून घ्यायचं आहे असं ज्यावेळेस आत्मसंधान करतो आणि आरसा जसं स्वतःला पाहण्यासाठी प्रयत्न करतो, त्यावेळेस तिथं काहीच राहत नाही. त्यावेळेस हा मी स्वतःला पाहण्यासाठी निघतो. जशी मिठाची बाहुली समुद्राचा
तळ शोधण्यासाठी उडी मारते आणि समुद्र रूप होऊन जाते, तसं हा ईश्वराला शोधणारा मी सद्गुरूच्या बोधानं तूच शिव आहेस याचं आत्म अनुसंधान करता करता स्वतःला पाहू लागतो आणि पाहणाराच हरपून जातो. तिथे दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी संपते. देखणारा देखणीशी, पुढं म्हणतात बुडाला भाविता भावनीशी. भावना, भावना भाविता आपणची ब्रह्म. सद्गुरु उपदेश करतात, सोहम, तो मीच आहे. ज्या ईश्वराची मी भक्ती करत आहे तो मीच आहे, तू अशी भावना कर. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. शिवोहम, मीच शिव आहे, अशी भावना कर. त्या सद्गुरुनाथाची अमृतवाणी कानावर पडताच तो शिष्य सोहम सोहम, तो मीच आहे, तो मीच आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. शिवोहम शिवोहम शिवोहम, चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्व मुक्तीन बंधम. चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम, असा उच्चार करता करता, अशी भावना करता करता तो भाव स्वरूप होतो, त्याचा मीपणा कळून जातो. या अवस्थेला माऊली म्हणतात बुडाला भाविता भावनेशी. तो शिवोहम म्हणता म्हणता त्याचा हम निघून जातो. मी शिव आहे असा मीपणा तिथला निघून जातो आणि केवळ उरतं शिव आहे, शिव आहे, शिव आहे. याच्या पुढची अवस्था माऊली सांगतात गुरु शिष्य नामाशी. ज्या गुरुनं हा बोध दिला तू शिव आहेस, ही गुरु चैतन्याची उपाधी, एक उपाधी गुरु झाली आणि दुसरी उपाधी, दुसऱ्या देहाला उपाधी शिष्य म्हणू लागली. पण चैतन्य स्वरूपानं मी शिव आहे, शिव आहे ही भावना करता करता तो शिव स्वरूप झाला. त्यावेळेस तिथं गुरुचं चैतन्य आणि माझं चैतन्य, या देहाला आधार असलेलं चैतन्य आणि विश्वाला आधार असलेलं चैतन्य एकच आहे. गंगा, यमुना, सरस्वती या सर्व नद्या ज्यावेळेस समुद्राला जाऊन मिळतात, त्यांचा आकार आणि नामरूप मिटतं. तसं गुरु बोधान शिष्य शिव भावामध्ये स्थिर होतो, शिव भावामध्ये डुबून जातो. त्यावेळेस गुरु आणि शिष्य हे नाम तिथं शिल्लक राहत नाही. पुढं माऊली म्हणतात उच्चार नुरेची काही. तुम्ही गुरु आहात आणि मी शिष्य आहे. महाराज तुम्ही मला उपदेश केला आणि मी मुक्त झालो, असा उच्चार करायला तिथं शब्दच उरत नाहीत. कारण तिथं मी तू पण निघून गेलेलं असतं. मी तू पण हा नुरे रे सुख अक्षय घे रे, तो सुख स्वरूप झालेला असतो, आनंद स्वरूप झालेला असतो. तिथं गुरु गुरु राहत नाही, शिष्य शिष्य राहत नाही आणि तिथं बोलण्यासाठी शब्द राहत नाहीत. तो अखंड मौन अवस्थेत, आत्मानंदाच्या अवस्थेत, परमानंदाच्या अवस्थेत, त्या परमानंदाच्या मस्तीत मस्त असतो. ओम शांती शांती शांती.